Wow, now you got this. व्लॉग लवकर चालू करतो म्हणलं होतं पण लवकर चालू केला नाही. डायरेक्ट ड्युटीवर जायच्या टायमाला चालू केला आहे. ठीक आहे. आणि विषय काय झाला आहे माहीत आहे का तुम्हाला? विषय काय झाला सांगतो. आले 4:30 पाठच काय विषय झाला. गाडी चालू करतो अगोदर. फडकं पण नाही आहे. ठीक आहे, काही विषय नाही. एक तर उशीर झाला आहे आपल्याला. तर सकाळी काय झालं ना त्या गाईज, सकाळी ओला बुक केली मी. सुरुवातीपासून सांगतो, ओला बुक केली. कुठून? सिकंदराबादवरून. ठीक आहे, मल्हापूरपर्यंत त्याने कार बुक केली. कारला काहीतरी 244 रुपये दावत होते. ठीक आहे, 244 रुपये दावत होते. मग त्याचा कॉल आला मला, आणि त्याचा कॉल आला. तो समोरचा दगड आहे ना, तो दगड लक्षात राहतो फक्त. ठीक आहे. तर सकाळी मला कॉल आला. ते म्हणला की नाही तिकडं मल्हापूरकडे येऊ शकत नाही, 150 रुपये एक्स्ट्रा घेणार म्हणला. मी 150 रुपये एक्स्ट्रा घेणार म्हणलं. मी आपलं नको, कॅन्सल कर. मग कॅन्सल केलं. तो पण माझ्यापेक्षा रिक्षावाला आला. म्हणला किती बोलतोय म्हणलं. मी म्हणला 144 धावतं, 140 धावतं, 240 धावतं म्हणलं. ते म्हणला ठीक आहे, मला 250 रुपये दे. मी म्हणलं ती 4 व्हीलर धावते, 240 देतो म्हणलं तुला. तुला काय नाही म्हणत नाही, 240 देतो, येतो का? ठीक आहे म्हणलं. मला कुठं सोडायचं म्हणल्यावर मल्हापूरमध्ये श्रीकरी स्कूलपाशी सोडायचं म्हणलं त्याला. ठीक आहे म्हणलं. ठीक आहे. तर मल्हापूरमध्ये मग ह्या चौकापर्यंत आल्यावर ते काय बोलला नाही. म्हणजे त्याला ह्या साईडनं आणत होतो. मग ह्या साईडला म्हणला ही कुठलं नगर म्हणलं की हिमायतनगर का काहीतरी इकडं आहे म्हणला. मग इकडं कशाला आणलं म्हणलं. मी म्हणलं ही मल्हापूर आहे भाई, मी राहतोय म्हणलं 1 वर्ष झालं राहतोय इथं मल्हापूरमध्ये. नाही म्हणला तू वेगळीकडे आणलंय, तुला हुशार आहे, असं तसं लागला बोलायला. मी म्हणलं हो, आणि आवाज वाढून बोलायला लागला. म्हणलं आवाज वाढू नको, काय असेल ते तुझं, आवाज वाढू नको. नाही म्हणला तुला हुशार आहे, असं तसं. मग तेलुगूमध्ये बोलायला लागलं. हिंदीत एकदा पण बोलला नाही. मला समजलं तो काय बोलतोय तो, पण मला बोलायला जमत नाही ना. मग मी त्याला हिंदीत उत्तर वगैरे दिली. मग त्याचा आवाज जास्त वाढायला लागला. मला मल्हापूरमध्ये सोडायचं म्हणला, आणि तू इकडं आणलं आहे म्हणला. नाही म्हणलं मल्हापूरमध्ये नाही तर कुठं आहे? मल्हापूर म्हणजे काय? ती मला शिवा हॉटेल सोडायचं होतं. मी म्हणलं शिवापूर हॉटेल म्हणजेच मल्हापूर आहे का? असा विषय आहे का म्हणलं. तर ते मला शिवापूर हॉटेलमध्ये सोडायचं होतं म्हणला. तू इकडून आणलं असं तसं नाही का, म्हणजे मोठ्या आवाजात बोलायला लागला. मग मी नाही का म्हणलं आवाज चढू नको, काय असेल ते बघ म्हणलं. मग मी पण माझा पण आवाज चढला. मग तिथं थांबलो. त्याला म्हणलं, मग ते बोलत आम्ही बॅग वगैरे काढल्या, उतरलो वगैरे. मग अजून आवाज वाढायला लागला. आता ह्यात मी कॅमेरा माझ्या खिशात होता, पण मला त्या नाही का रागाच्या भरात मला सुधारलं नाही की कॅमेरा घ्यावा आणि रेकॉर्डिंग वगैरे करावं. मग त्याला म्हणलं तू का जास्त बोलू नको म्हणलं. तिथं कोण नव्हतं. पहाटेचं टाईम होता, 4:30-5चा टाईम होता काहीतरी. तर पहाटे कोण सगळं नव्हतं तिथं. तू म्हणलं लय बोलूच नको जास्त, असं तसं नाही का. मग लय जास्त व्हायला लागलं. मग त्याला पेमेंट केलं म्हणलं. पेमेंट थांब म्हणलं 2 मिनटं. पेमेंट केलं आणि तुम्हाला ये बाहेर. तो जे दगड तुम्हाला दावला ना, तो दगडच घातला. त्यावर माझ्या वाईफनं मला असं अडवलं. मी त्या टाकीत ना त्याच्या रिक्षावरच घालणार होतो दगड. एवढं नाही का तो जास्त बोलत होता, आणि तेलगूनं शिव्या वगैरे द्यायला लागला होता. आता माझ्या वाईफला काही समजत नाही, पण मला थोड्याफार समजलं शिव्या. मला अगोदरपासून माहीत आहे काय शिव्या वगैरे. मग ते मला जरा लागलं नाही का. मी त्याला एवढं बोललो त्या दगड घालून होतो. मग दगड उचलल्यावर थोडासा घाबरल्यानं झाला. आणि मग रिक्षात बसला आणि म्हणला पोलीस कंप्लेंट करतो. जा म्हणलं, चल इथून निघ म्हणलं अगोदर. असं रागात बोललो. तो गेला. मग काय नाहीतर मी त्याच्या एक तर रिक्षावर दगड होता, नाही तर त्या टकोऱ्याचा दगड होता माझा सकाळी. तेवढा मोठा दगड मला एवढा मोठा दगड आहे तो. मला तू बघितला असं आता, एवढा मोठा दगड होता तो. एवढा रागाला गेलो मी. कधी एवढा हायपर होत नाही, पण रात्री आहे ना, आपलं पहाटे आहे ना, एवढा हायपर झालो ना, मला माहीत नाही कसं काय झालो. ट्रिगर झालो नाही का मी. त्याने मला ट्रिगर केलं थोडक्यात. ॲक्च्युली मल्हापूरच आहे तो. मल्हापूरचं सगळा एरिया वगैरे. आता हा पण मल्हापूरचाच एरिया आहे. कुठून ही माझं मेन कंपनीचं ऑफिस आहे ना, ते मल्हापूरमध्ये येतं आहे. आणि दुसरा प्लॅन्ट आहे तो नाचाराममध्ये येतो आहे. मग तेव्हा म्हणला की मल्हापूरमध्ये नाही आहे तू. मग मला ते ट्रिगर व्हायला लागलं नाही का. तो जास्त आगाव वगैरे बोलायला लागला. पण हिंदीतनं एक पण मला आन्सर येत नव्हता तो. पूर्ण तेलुगूमधनं कधी शिवी पण टाकायचा अधूनमधून. मग मला ते हायपर व्हायला लागलं की बाबा माझ्या वाईफ देखत मला असं तसं बोलते. मला ते नाही पटलं. मग मी त्याला उत्तर दिलं त्याच्या भाषेत.
तेव्हा तो शांत झाला. ठीक आहे, सकाळ सकाळ मूड खराब झाला होता थोडा. रूमवर गेलो आणि आराम केला. 9:30-10 वाजता काहीतरी एंडिंग केला ब्लॉग. नंतर डायरेक्ट ब्लॉगच एडिट करत बसलो. एडिट केला. माझ्या वाईफची पण तब्येत चांगली नाही आहे, ठीक नाही आता सध्याला, कारण तिथं ट्रॅव्हल झालं आहे. आणि काल पण थोडा कार्यक्रम होता, त्यामुळे बरंचसं काम केलेलं तिला. त्याचं डोकं, ताप आणि सर्दी वगैरे झालेलं आहे तिला. पिल्या आहे सोबत तिच्या, झोपलेलं आहे पिल्या. मग सकाळी काय स्वयंपाक वगैरे नाही केला, फक्त भात लावला होता. तेवढंच भात आणि दूध खाऊन आलेलं आहे सकाळी. तर ठीक आहे म्हणलं, आराम कर. दुपारी संध्याकाळी पण नको काय करू, मी आणतो म्हणलं पार्सल. सांगून आलो येताना म्हणलं चला कामावर आता. आज पूर्ण दिवस आहे ना एवढा खराब गेला आहे ना आयुष्य. लय खराब गेला आहे, सांगू विचारू नका, एवढा खराब गेला. सकाळी येणार ते पहाटे त्या रिक्षावाल्यासोबत भांडण झालं. आणि लॅबमध्ये गेल्यावर त्या मुली आहे ना विदाऊट सेन्स काय ना काय बोलतात. विदाऊट कुठल्याच गोष्टीचा कुठं सेन्स नसतो. ठीक आहे, मी हळू आवाजात बोलतोय. पहिले श्रीजा झोपलेले. ठीक आहे, विषय काय माहिती आहे का, तुम्ही आहे ना एक विषय धरून बोलत असता. ठीक आहे, त्याविषयी तुम्ही बोलत असता. या मुलीला आहे ना डोकं नसलेली बोलतात नाही का. म्हणजे तुम्ही एक विषय धरून चालला असता, त्यात आहे ना दुसरं काहीतरी बोलण्यामध्येच त्या आपण जे बोलतोय ना, दोघंजण संभाषण करतो ना, त्या विषयाचा काही मात्र संबंध नसतो. आणि तो विषय मध्ये टाकणार. अरे काय संबंध बाबा, आमचं असंच बोलणं चालू होतं, हे झालं. आणि मला मध्येच म्हणले की तू माझं सगळं सामान घेतलं. अरे मी काय बोलतो ते बघ ना, तू मध्ये दुसरा शब्द काय हल्लं. डोकं हल्लं होतं का, एक नाही दोघं तिघासोबत झालं. आणि आमच्यात आहे ना ग्लोव्ज बॉक्स हातातले असतात ना, ते ग्लोव्ज बॉक्स मला वाटलं कॉमन इंडियन करतात, म्हणजे कॉमन ऑर्डर करतात. आमच्यात आहे ना काय सॉलंट वगैरे कॉमन इंडियन ऑर्डर करतात. तसं मला वाटलं ग्लोव्ज पण इतके दिवस झालं कॉमनच ऑर्डर करतात. ठीक आहे, तर मग मी पलीकडे गेलो आणि ग्लोव्ज बॉक्स घेऊन माघारी आलो. तर तिथली ती मॅडम अजून बोलली की बाबा तू का बॉक्स घेऊन चाललाय, 2-3च घे, एवढं का घेऊन चाललाय. म्हटलं ती आणि जरा थोड्या वेगळ्या भाषेत बोलली नाही का. मॅम म्हटलं हो मला काय माहीत नाही, मला वाटलं ते कॉमनमध्ये आहे म्हणून मी घेऊन चाललो आहे. मी 2च घेतो आता सध्याला, तर मला माहीत नव्हतं. तर मी गेलो बरं का तिथून, तेवढं बोलून गेलो बरं का. आणि 2 माझे ह्या हातात एक आणि ह्या हातात एक ग्लोव्ज घेऊन गेलो. आणि नंतर तर शांत बसावं नाही, सगळं सांगत बसते की तुम्ही, म्हणजे त्यांच्या टीमला विचारत होती की तुम्ही ग्लोव्ज बॉक्स कोणाला पण देता. आता त्यांचं पण ग्लोव्ज बॉक्स आम्ही वापरतो, आमचे पण ग्लोव्ज बॉक्स आहेत ना, बिशेपला आम्ही त्यांना वापरायला देतो किंवा केमिकलवर वापरायला देतो. काय कामन केमिकल असतात ना ते पण वापरतात, आम्ही त्यांचं वापरतो, ते आमचं वापरतात. पण त्या मॅडमला काय घेणं देणं होतं काय माहिती, आजच ते पण बरं का असं डोकं दुखलं ना तिथं. पण मी काहीच बोललो नाही, मी सरळ लॅबच्या बाहेर चहाला निघून गेलो 4 वाजता. तू काय बोंबलायची ते बोंबल म्हणलं. ठीक आहे, तर असा विषय झाला. पूर्ण आज दिवस पूर्ण खराब होता. ठीक आहे, दिवसाचा माझा सारांश मला बोलायला पण येणार, थापकत बोलायला लागलं. आज यायला पण उशीर झाला. ॲक्च्युली काम आहे ना, काम थोडंच होतं, पण काय ते थोडासा वरती लॅबमध्ये गेलो का मला काहीतरी भेटलं नाही लवकर, तर त्यामुळे उशीर झाला. ठीक आहे, तर आजचा ब्लॉग इथे संपवतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय, पीस. Back then, I was bringing stacks in, bringing racks in, bowling like